नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी नेहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज. इथे आपण करतो सत्याचा उलगडा. राज्याच्या राजकारणातून समोर येणाऱ्या घडामोडींच्या वादात आज पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यातून एक प्रचंड मोठी, हादरा देणारी बातमी समोर आलीय. आणि ती म्हणजे धाराशिवचे लोकप्रिय खासदार, कार्यकर्त्यांच्या मनाचा ठाव घेतलेले आणि जनतेच्या समस्यांवर सतत प्रामाणिकपणे काम करणारे नेता म्हणून प्रसिद्ध असलेले ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा पूर्ण ॲक्शन मोडमध्ये उतरलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या बदलांच्या मालिकेनं वातावरण ढवळून काढलं होतं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक एकत्र येण्यापासून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातल्या अनेक वर्षांच्या संघर्षाला पडलेला पूर्णविराम, त्या सर्व घटनांनी महाराष्ट्रात नवी समीकरणं निर्माण करताना सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केलाय. मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि स्थानिक नेतृत्वाला मिळणाऱ्या प्राधान्याच्या मुद्द्यावर उद्धव-राज युती ही स्वतःमध्ये एक मोठी राजकीय लाट बनत असताना, या नव्या समीकरणाचा सर्वाधिक परिणाम ज्या ठिकाणी दिसतो आहे त्या जागांपैकी एक म्हणजे धाराशिव जिल्हा, जिथे ओमराजे निंबाळकर यांचं काम आजवर लोकांनी जवळून अनुभवलं आहे. राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय खासदार म्हटलं की अनेकांच्या मनात सर्वप्रथम येणारं नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर, ज्यांच्या जनसंपर्काची ताकद, जनतेशी असलेला आत्मीय संवाद, संघर्षातही न डगमगणारी भूमिका आणि मतदारसंघासाठीच्या विकासकामाची हतबल न थकणारी धडपड या सर्वांची दखल सातत्याने घेतली जाते. धाराशिवमध्ये गेल्या काही दिवसांपासून जे प्रचंड घडामोडी घडत आहेत त्या पाहता भाजप आणि शिंदे गट या दोघांनाही ओमराजेंच्या वाढत्या प्रभावाची आणि जनतेतल्या लोकप्रियतेची नीट कल्पना आली आहे. भाजपातील आतल्या आत सुरू असलेल्या नाराजी, काही ठिकाणी बाहेरच्यांना दिली जाणारी तिकीटं, ड्रग्जसारख्या प्रकरणात अडकलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणं, कार्यकर्त्यांना न मिळणारा न्याय, स्थानिकांच्या मतांकडे दुर्लक्ष या सर्वांच्या परिणामी भाजपाच्या काही नेत्यांमध्ये असंतोष वाढत असताना ओमराजेंची लोकप्रियता आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास या दोघांनी मिळून भाजप शिंदे गटाच्या अनेक नेत्यांना अस्वस्थ करून सोडलं आहे. धाराशिव जिल्ह्यात तर परिस्थिती इतकी बदलते आहे की आजवर भाजपाचे कट्टर कार्यकर्ते समजले जाणारे अनेक माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशा हजारो लोकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा हा फक्त पक्षबदल नसून एक प्रकारे धाराशिवमधील राजकीय समीकरणामध्ये मोठा भूचाल होता. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात लोक एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला सरकतात, याचा अर्थ त्यांच्या मनात खूप दिवसांपासून निर्माण झालेली नाराजी, ओमराजे यांच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रती असलेली निष्ठा हे तीन घटक एकत्र येऊन एक मोठी लाट निर्माण करत आहेत. भाजपाचे माजी मंत्री आणि सध्या आमदार असलेले लाणा जगदीशसिंग पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातलं राजकीय शीतयुद्ध हे अनेक वर्षांपासून चर्चेत होते. आता या शीतयुद्धाला पूर्णविराम मिळत आहे असे संकेत मिळत असतानाच ओमराजेंनी दाखवलेली राजकीय चपळाई, त्यांची संघटन शक्ती, त्यांचा थेट जनतेशी असलेला संपर्क आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा अचूक अंदाज घेण्याची क्षमता या सर्वांनी मिळून त्यांना धाराशिवमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व बनवलं आहे. त्यांच्या कार्यालयात झालेला हा प्रचंड पक्षप्रवेश सोहळा पाहता फक्त धाराशिव नव्हे तर संपूर्ण मराठवाडा प्रदेशात चर्चा रंगली की हा फक्त प्रारंभ आहे आणि आगामी काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मजबूतीने उभी राहणार आहे. पक्षप्रवेश सोहळ्यात उपस्थित असलेल्या आमदार कैलास पाटील, महिला आघाडीचे पदाधिकारी, भारतीय कामगार सेनेचे नेते यांनीही ओमराजेंच्या कार्याची प्रशंसा करताना सांगितले की ओमराजे म्हणजे केवळ नेता नाहीत तर जनतेच्या प्रत्येक समस्येवर तत्काळ प्रतिसाद देणारे खरे लोकप्रतिनिधी आहेत. हजारो लोकांनी एका दिवसात घेतलेला निर्णय हा केवळ राजकीय पक्षांतर नव्हता तर कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रचंड नाराजीचा आणि ओमराजेंच्या बद्दलचा प्रेमाचा एक मोठा उद्रेक होता. धाराशिव जिल्ह्यातील लोकांनी घेतलेला हा निर्णय आगामी काळात भाजपसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. कारण आतापर्यंत भाजपचा मजबूत मतदार वर्ग समजला जाणारा विभाग आता ओमराजे आणि उद्धव यांच्या बाजूने सरकत आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गट दोघांनाही धाराशिवमधील त्यांचा पाया डळमळीत होत असल्याची स्पष्ट जाणीव झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं लोकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओमराजेंचा प्रभाव निर्णायक ठरणार आहे.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा लोकांचा ओमराजेंवरील विश्वास, राज-उद्धव युतीचा प्रभाव, भाजपातील नाराजी आणि शिंदे गटातील अंतर्गत अस्थिरता या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे आता धाराशिव जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा एक नंबरचा पक्ष ठरू शकतो का? अनेक जणांना वाटतं की ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील जनसंपर्क, त्यांची कार्यकर्त्यांची असलेली जवळीक, उद्धव ठाकरेंची शैली आणि राज ठाकरेंच्या प्रभावामुळे हा भाग पूर्णतः बदलू शकतो. तुम्ही काय म्हणता? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात उभा राहिलेला हा राजकीय भूचाल केवळ पक्षबदलाची घटना नाही, तर जनतेच्या मनात गेली अनेक वर्षे साचत गेलेली भावना, नाराजी आणि विश्वास यांचा मोठा उद्रेक आहे. ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या अथक कामामुळे आणि लोकांशी प्रामाणिक नात्यामुळे आज हजारो कार्यकर्ते, माजी पदाधिकारी आणि सामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी राहत आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आणि राज ठाकरे युतीमुळे निर्माण झालेली सकारात्मक लाट या सर्वांनी मिळून धाराशिवमध्ये नवीन राजकीय समीकरणं घडवण्यास सुरुवात केली आहे. भाजप आणि शिंदे गटाला बसलेला हा जबर धक्का हा फक्त सुरुवात आहे असे स्पष्टपणे जाणवत आहे. कारण येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये या बदललेल्या परिस्थितीचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत सामील झालेल्या हजारो जणांमुळे आता धाराशिवमध्ये मशाल अधिक तेजाने पेटताना दिसते आहे. पुढील काही महिने धाराशिवसाठी निर्णायक ठरणार आहेत आणि जनतेने दिलेला हा पाठिंबा शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा एक नंबरचा पक्ष बनवू शकतो. तर मित्रांनो, तुमच्या मते या बदलत्या राजकीय वातावरणाचा भविष्यात काय परिणाम होणार आहे? तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.